त्या साईडला जे आसपास जिकडे एसटी कम्युनिटी आदिवासी कम्युनिटी जास्ती आहे त्याच्यावर आमचा भर होता आणि मग ते करून मग मोखाडामध्ये आम्ही एंट्री मारली आणि मग मोखाडा तालुक्यामध्ये 13 केंद्रांपैकी 11 केंद्र आम्ही डिजिटाईज केले. फुलाची वाडीला पण आय थिंक 1.5-2 वर्ष आधी आम्ही टीव्ही डोनेट केला. रमण राजवणी सर आमच्या मित्र आहेत त्यांनी दिला तो. आणि मग करता करता खूप बंधारे नाश्ते चालू आहेत काही ठिकाणी, बंधाऱ्याची कामं झाली. मग अचानक 4-5 महिने आधी म्हटलं काहीतरी आपण बदल घडूया. खूप जण काय होतं, एनजीओ ते येतात, ब्लँकेट देतात, धान्य देतात आणि निघून जातात. ते ब्लँकेट कधी ना कधी फाटेल, धान्य कधी ना कधी संपेल. पण असं काहीतरी करूया की जेणेकरून खूप फरक पडेल आयुष्यामध्ये. असं केलं तर मजा येईल. मग आम्ही जाऊन करोळ पाचघरला, जे तिकडून मोखाडा तालुका चालू होतो करोळ पाचघर, तिकडे जाऊन नरेंद्र येले सरपंच आहेत त्यांना भेटलो. ते पण एकदम धाडसी व्यक्तिमत्व आहे. ते पण बोलले की आम्हाला पण सर रोजगार पाहिजे. मग आम्ही तिकडे टेलरिंग आणि आरीवर्कचे क्लासेस ठेवले. आणि फंडिंग कुठून आलं तर आम्ही राहतो डोंबिवलीला, कल्याण डोंबिवली. आम्ही दोघं प्रत्येक दुकानात आमच्या, कारण तिकडेच आम्ही मोठे आलोय, प्रत्येक दुकानात गेलो, त्यांना समजवलं. मग कोणी 500 रुपये, कोणी 300 रुपये असे करता करता पैसे कमवले आणि जाऊन आम्ही स्किल डेव्हलपमेंट केलं. आता त्यांनी पहिल्यांदा आयुष्यात 22 महिला आहेत, त्याच्यावरल्या 16-17 महिलांनी पहिल्यांदा सिलाई मशीनवर बसले. त्यांना आता 4-5 प्रकारचे ब्लाऊज येत आहेत, शर्ट पॅन्ट येत आहेत. मग म्हटलं हा एक रोजगार त्यांचा चालू झाला. गावातून, बाजूच्या गावातून, कारेगावातून ऑर्डर येतील आणि आल्या पण, चालू पण झाल्या. काल आमचा निरोप समारंभ होता, तेव्हाच बोलले 4-5 जणी की आम्हाला आत्ता ऑर्डर मिळाली. तर ते खूप खुश होते, कारण काहीतरी करतायत आयुष्यात. त्यांना बघून त्यांच्या मुलांना पण वाटतं आई माझी काहीतरी करते, फक्त धुणं भांडी किंवा पाणी आणणं आणि हे नाही, काहीतरी करते आयुष्यात. तर खूप छान झालं. 8 वर्षाची मुलगी पण आरीवर्कचे ब्लाऊज करते ती आता. तर एवढं सुंदर झालं. मग एंट्री झाली केशवसृष्टी. केशवसृष्टी नावाची एक संस्था आहे, खूप तुम्ही नाव ऐकलं असेल. खूप छान त्यांचं काम आहे वाडा आणि तिकडे. तर त्याचे भानुदास दादा आहेत, ते इथे राहतात आपल्या चौफुलेवर. ते मस्त कार्य करतात, छान. त्यांच्यावरती आहेत राजू सर, ते केंद्र प्रमुख आहेत. आणि आशाताई, ते त्यांचे हे. तर त्यांना घेऊन गेलो तिकडे. तर त्यांचं कसं आहे, ते कापडी बिझनेसची मटेरियल आपल्याला देतात आणि आपण कापडी पिशवी त्यांना शिवून द्यायची. पर कापडी पिशवी मागे 5 रुपये मिळणार. तुमच्यावर आहे, तर तुम्ही 50 केल्या दिवसातून तुम्हाला 250 रुपये मिळणार. तर हे दोघं मिळून आम्ही करतो. केशवसृष्टी पण रोजगार देणार आणि आम्ही सिलाई मशीन देणार. तर हे दोघांचं मिळून आम्ही सुनीलला भेटलो. त्याला सांगितलं असं आहे, कारण आपल्याला रोजगार सगळ्यांना पाहिजे असतो आणि या भागात तोच रोजगार काही काही जणांचे असतील, नवरे ड्रायव्हर किंवा काही कमवत असतील, बट अधिकांश भाग आपला असा आहे की जिकडे रोजगार नाहीये. कारण काय होतं, रोजगार नसेल ना तर आपल्याला माहिती आहे काय काय होतं. आपली मुली ज्या कॉलेजमध्ये जातात, आता आम्ही वाकडपाडा हायस्कूलला गेलो, तिकडे 2-2, 3-3 हजार पण फीस देऊ शकत नाही, अशी पण लोक आहेत. अर्थात मार्च नंतर, एक्झाम झाल्यानंतर पण काही जाण्याचे पैसे बाकी असतात. हे जर आपल्याला चेंज करायचं असेल तर आपल्याला काहीतरी स्वतःहून केलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही दोघं मिळून, केशवसृष्टी म्हणून आणि माऊली फाउंडेशन म्हणून मिळून आम्ही हा जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामध्ये एकच अट आहे, ती जी महिला आहे तिला कसं असतं, कोणी वस्तू दिली, आता मी नावं घेत नाही, बट काही ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो, तिकडे कुठल्या तरी फाउंडेशननी पापड बनवण्याचं मशीन दिले, जे धुळकात पडले. तेव्हा बोलले आम्ही करू, बट नंतर केलं नाही. एका ठिकाणी, परत नाव घेणार नाही, तिकडे मोठं चटई बनवण्याचं मशीन दिले, 10-12 लाखाचे 2 मशीन धूळ खात पडले. मग त्या महिलांना म्हटलं मी का नाही करत, तुला सर भात शेती आली. ठीक आहे, बरं आहे, भात शेती, पैसे मिळतात आपल्याला, सगळं मान्य आहे, पण ऑक्टोबर ते जून का नाही केलं. पण याची दोघांची चूक आहे, त्या फाउंडेशन, त्या संस्थेची पण चूक आहे आणि त्या लोकांची पण चूक आहे. संस्थेची चूक कशी आहे, त्यांनी फॉलोअप ठेवला नाही, माझं दिलेलं मशीन मी चांगलं काम चालू आहे की नाही, की आणि त्या महिलांची चूक आहे, त्यांनी दिलेल्याची ती जाणीव ठेवली नाही. इथे आम्ही जरा वेगळं काम करतो. आता आमचे काल 150 टीव्ही झाले, 150 टीव्ही झाले. हे सगळे फोन करून, अरे कोणाचा वाढदिवस असेल, अरे बाबा वाढदिवस आहे, पैसे दे मला. मग असे 100 फोन केले की एक कोणतरी टीव्ही देतो.